मंत्री धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेत। मंत्रिमंडळाच्या आजच्या या बैठकीत जीबीएस आजाराबाबत चर्चा होणार आहे। बुलढाणा केस गळती संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। शिवाय शेतकरी प्रश्नावर सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सध्या कळतंय। पण याची एक खास गोष्ट म्हणजे या बैठकीत धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहिले आहेत। त्यांच्यावरती वारंवार आरोप होत असताना या बैठकीला त्यांची उपस्थित राहणं हे आकर्षणाचं कारण ठरतं। तर सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केलाय। काही दिवसांनी वाल्मिक कराड हा भाजपच्याच गोटात असेल असं राऊत म्हणालेत। वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। तर संजय राऊतांसह रोहित पवारांनी सुद्धा यावरून निशाणा साधलाय। वाल्मिक कराडला मिळत असलेल्या विशेष ट्रीटमेंटवरून रोहित पवारांनी निशाणा साधलाय। कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड हा रिकामा करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय, काय दावा केलाय, सविस्तर पाहूयात। देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे। वाल्मिक कराडला खास ट्रीटमेंट देण्याचं काम सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे। तर आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक अख्खा वॉर्ड रिकामा करण्यात आलाय हे दुर्दैव आहे। त्याचबरोबर थोरातांवरती ठराविक पद्धतीनं अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची आणि तो कोणी टाकला याविषयी शंका व्यक्तही त्यांनी केली आहे। मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल तर त्याच्यावरती केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात यायला हवे। मात्र पोलीस खात्यातील आधी हेमंत कदम आणि आता शीतलकुमार बल्लाळ यांसारखे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहून आरोपींची ज्या प्रकारे दिमाखत करताय त्यावरती त्यांनी खंत व्यक्त केली आहे। यावरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का असा प्रश्न सुद्धा सामान्यांच्या मनात उपस्थित होत असल्याचं रोहित पवार म्हणालेत। तर पारदर्शक पद्धतीने सर्व तपास चालवावा आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास सुद्धा वेगाने पूर्ण करावा अशी सरकारला रोहित पवारांनी ट्विटद्वारे विनंती केली आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीच धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। सर्व आरोपी फासावरती लटकतील तो समाधानाचा दिवस असेल असंही ते म्हणालेत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय देशमुख अंतरवालीमध्ये उपोषणात सहभागी झाले आहेत। एक दिवसीय उपोषण ते करतायत आणि त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी, पाहूयात। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। त्यांच्या तपासामध्ये ज्या काही अडसर येणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या यंत्रणा आहेत, त्याची वेळोवेळी मी पण मागणी केलेली आहे की याच्यात कुठं कुणाचा दबाव तयार होऊ नये, हा तपास निपक्षपातीपणे व्हावा आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द जो आहे तो असा आहे की याच्यामध्ये कुठल्याही स्तराला जायची वेळ आली, काही जरी यंत्रणा राबवाव्या लागल्या, काही जरी निर्णय घ्यायचे राहिले तरी सरकार कुठेही हायगई करणार नाही आणि आरोपीची कुठेही गय केली जाणार नाही। हे सगळे सराईत गुन्हेगाराची टोळी आहे। याच्यामध्ये एक से बडकर एक असे गंभीर गुन्हे करून हे सगळे आरोपी आहेत, हे मुक्त संचार करत होते। यांच्यावर कुठलाही यंत्रणेचा दबाव नव्हता, उलट यांचा दबाव यंत्रणेवर होता। समाधान व्यक्त करण्याचा एकच दिवस आहे, हे सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत त्या दिवशी। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना। धनंजय देशमुख वारंवार वाल्मिक कराडच्या शिक्षेची मागणी करतायत, त्यामुळे आता नेमकं हे प्रकरण किती फास्ट वेगानं जे आपण पाहतोय त्याचा निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून।
तृप्ती देसाईनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक असा दावा केलाय. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहेत आणि या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. काल एका चिमुकल्याने आपल्या आईच्या ऑपरेशन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत मदत मागितली होती. अजित पवारांनी तत्परतेनं त्या चिमुकल्याला मदत केली आणि याच पाठोपाठ आता आमदार रोहित पवारांनी सुद्धा मदतीचा हात दिलाय. व्हिडिओ कॉलद्वारे मुलाच्या आईची तब्येतीची चौकशी करत मदतीचं आश्वासन त्यांनी दिलंय. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी मित्रपक्षावरच मोठा आरोप केलाय. माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोल्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला असा अप्रत्यक्ष आरोप शहाजीबापू पाटलांनी केलाय. माझा पराभव झाल्यानं अनेकांना आसुरी आनंद झाल्याचंही पाटील म्हणाले. येत्या 5 वर्षांत 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एसटी महामंडळाला दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षांत 25,000 नव्या एसटी बस घेण्याच्या प्रस्तावालाच मान्यता मिळाली आहे. माढ्यातून प्रथमच निवडून आलेले शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आता ॲक्शन मोडवरती आलेत. मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. सांगलीतून एक मोठी बातमी सध्या समोर येतेय. सांगलीत कोट्यावधींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. विटामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे. MIDC मधल्या माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यावरती पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. सांगली जिल्ह्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी ही तिसरी सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे. याआधी कुपवाड आणि कवठे महाकाळ तालुक्यात एमडी ड्रग्सच्या साठ्यावरती छापा टाकून पोलिसांनी सुमारे 500 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा साठा सापडलाय. आणि यानंतर आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. ती म्हणजेच या प्रकरणात झिशान सिद्दीकींनी खळबळजनक असा दावा केलाय. झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोज यांचं नाव घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेखच झिशान सिद्दीकींनी केलाय. झिशान यांनी कंबोज यांच्यावरती आरोप मात्र केले नाहीयेत. मात्र तरी सुद्धा सिद्दीकी यांनी ज्यांच्यावरती शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान म्हणालेत. झिशान सिद्दीकींनी केलेल्या या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिका वेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचाही उल्लेख आहे. SRA प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा दावा झिशान सिद्दीकींनी केलाय. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे मात्र बाबा सिद्दीकींची हत्या ही बिष्णोई गँगनंच केली असल्याच्या मुंबई पोलीस या दाव्यावरती ठाम आहेत. काय आरोप केलेत तर वडिलांनी झोपडपट्टीवासियांना पाठीशी घालून शत्रुत्व ओढावलं असं ते म्हणाले. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिका वेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्सवरती त्यांनी थेट आरोप केलेत. मुंद्रा बिल्डर्सच्या पुनर्विकास प्रकल्पावरती कंबोज यांनी चर्चा करायची होती. हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नावही होतं. झिशान सिद्दीकींनी मोहित कंबोज यांच्यावरती आरोप मात्र केलेले नाहीयेत. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं होतं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. नेमकं ते काय म्हणाले पाहूयात. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी
रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। टॉप 50 कडे राज्यभरातील विविध बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदं भरली जाणार आहेत। राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांवरती गुन्ह्यांच्या तपासाचं ओझं वाढलंय आणि म्हणून पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलंय। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पुण्यात पोलिसांची अहोरात्र गस्त असणार आहे। COP24 या उपक्रमाअंतर्गत 726 पोलीस गस्त घालणार आहेत। हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील असल्यानं तत्पर सेवा देण्यास सक्षम आहेत, तर 12 तासाच्या 2 शिफ्टमध्ये हे पोलीस काम करतील। सोमवारी वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली आणि या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात आलेल्या सुधारणांवरती चर्चा झाली आहे। यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा मंजूर झाल्या आहेत, तर विरोधकांच्या मात्र सगळ्या सुधारणा फेटाळल्या गेल्या आहेत। केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत। या योजनेत आता 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलंय आणि म्हणून ज्या लोकांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना रेशन मिळणार नाहीये। तेव्हा रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं आता आवश्यक झालंय। राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच रेडी रेकनरच्या दरात सुधारणा होणार आहे। त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्याच्या तिजोरीत 75,000 कोटींचा महसूल जमा होण्याची सरकारला अपेक्षा आहे। रेल्वेनं अहमदाबादमधील कोल्डप्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या, मात्र दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यास रेल्वेनं नकार दिलाय। त्यामुळे संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वेगाडी आरक्षित करावी लागतेय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 17 एप्रिलला उद्घाटन होणार आहे। मे महिन्यात देशांतर्गत सेवा आणि जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होतील। दरम्यान 150 उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावरती स्थलांतरित केली जाणार आहेत। त्यानंतर मुंबई विमानतळाचं एक टर्मिनल हे पुनर्बांधणीच्या कामासाठी बंद केलं जाईल। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात एका बाईक रायडरचा अपघात झाला। हा भयंकर अपघात मोबाईलमध्ये कैद झालाय। बाईकचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार जखमी झालाय। आता एक वेगळी बातमी सविस्तरपणे पाहूयात। आता डुकराची किडनी माणसाला बसवता येणार आहे। बसणार का? हो, हे खरं आहे। याचा एक महिलेवर सुद्धा यशस्वीपणे प्रयोग करण्यात आलाय। कसा यशस्वी झालाय हा प्रयोग, यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात। डुकराच्या किडनीवर जगणारी सुपरवुमन, मानवी शरीरात डुकराच्या किडनीचं प्रत्यारोपण, वैद्यकीय क्षेत्रातला क्रांतिकारी चमत्कार। अनेक अशक्य अशा गोष्टी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी अथक आणि निरंतर प्रयत्नांनी साध्य करून दाखवल्या। त्यातच आता अवयव प्रत्यारोपण अर्थात ऑर्गन ट्रान्सप्लांट क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती झाली आहे। रुग्णाचा एखादा अवयव निकामी झाल्यास त्याला दुसऱ्या मानवी अवयवाचं प्रत्यारोपण करून जीवनदान दिलं जातं। मात्र या पुढे एक पाऊल जात आता चक्क प्राण्यांच्या अवयवाचं प्रत्यारोपण करून एक महिला 2 महिने जिवंत आहे। अमेरिकेतील अल्बामा या शहरातील टोवाना लुनी नामक महिलेची किडनी निकामी झाली। गेल्या 2 वर्षांपासून टोवाना ही डायलिसिसवर होती। तिला चक्क डुकराची किडनी बसवण्यात आली आहे।
दरम्यान अशा पद्धतीने प्राण्याच्या अवयवावर जीवनदान मिळालेली टोवाना लुनी ही 5वी व्यक्ती आहे. मात्र टोवाना संदर्भात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्राण्याच्या किडनीवर सर्वाधिक काळ जिवंत राहणारी ती व्यक्ती ठरली. डुकराच्या किडनी प्रत्यारोपणानंतर ती चक्क 61 दिवस जिवंत आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांनी आता असा दावा केलेला आहे की तिची किडनी अगदी सुरळीत काम करत असून वर्षानुवर्ष कार्य करेल. त्यामुळे गेली अनेक वर्ष अवयवदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या रुग्णांना आता आशेचा नवा किरण मिळालाय. दरम्यान अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराच्या अवयवांची निवड का, पाहुयात याची कारणं. प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवांसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. या प्रतीक्षेतच अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. डुकराच्या अवयवांचा आकार हा मानवाच्या अवयवांच्या आकारा एवढाच असतो. दरम्यान डुकरांमध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणजेच अनुवांशिक बदल शक्य आहेत. प्रत्यारोपणासाठी अभ्यासक डुकरांमध्ये काही आवश्यक अनुवांशिक बदल करतात आणि त्यामुळे प्रत्यारोपणात डुकराचे अवयव अधिक चांगले जुळतात. त्यामुळे आता असे काही अनुवांशिक बदल करून प्राण्याचे अवयव मानवाच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जात आहेत. टोवाना लुनी हिने डुकराच्या किडनीवर 61 दिवस जिवंत राहत एक मोठा विक्रम केलेला आहे आणि अनेक रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलंय. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटानं एसटी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. 5 जिल्ह्यातली दृश्य सध्या आपण पाहतोय. ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि बुलढाण्यात ठाकरे गटानं एसटी भाडेवाढीच्या विरोधात आंदोलन पुकारलंय. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोडच्या धानोरामध्ये मराठा तरुणांनी 200 फूट उंच मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन केलंय. जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेत. त्यांची प्रकृती खालावली आहे आणि म्हणून त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.